नमस्कार मित्रांनो. 12 फेब्रुवारीपासून सुरू होईल या 5 राशींचा गोल्डन टाइम. त्रिग्रही योग देईल सफलता आणि धन. मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शनीची युती होईल. यामुळे त्रिग्रही योगाची निर्मिती होत आहे. हा त्रिग्रही योग 5 राशींच्या लोकांसाठी खूपच शुभ साबित होईल. त्रिग्रही योग बनल्याने काही राशींचे नशीब चमकणार आहे, ज्यामुळे या राशींच्या जीवनात येईल अपार आनंदच आनंद. मित्रांनो, या खुशनसीब भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना त्रिग्रही योग बनल्याने होणार आहे लाभच लाभ? चला तर मग जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, 12 फेब्रुवारी 2025 कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शनीची युती होऊन त्रिग्रही योगाची निर्मिती होत आहे, ज्याचा प्रभाव सर्वच राशींवर पडेल. पण या 5 राशींसाठी हे खूपच शुभ राहणार आहे. बुधवार 12 फेब्रुवारी 2025 रात्री 10:30 ग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीत प्रवेश करताच त्रिग्रही योग निर्माण होईल. याआधी मंगळवारी 11 फेब्रुवारी 2025 ला दुपारी 12:58 ग्रहांचा राजकुमार बुध कुंभ राशीत विराजमान होईल. या राशीत कर्मफलाचे स्वामी आणि न्यायाधीश शनी अगोदरच बसलेले आहेत. शनीच्या मूल त्रिकोण कुंभमध्ये बनलेल्या सूर्य, बुध आणि शनीच्या त्रिग्रही योगाचा प्रभाव सर्वच राशींवर पडेल. परंतु या 5 राशींच्या लोकांना सफलता, प्रसिद्धी आणि आर्थिक समृद्धी मिळण्याचे योग बनत आहेत, ज्यामुळे या 5 राशींचे अच्छे दिन सुरू होतील. चला तर मग जाणून घेऊयात की 12 फेब्रुवारीला बनत असलेल्या त्रिग्रही संयोगाने कोणत्या 5 राशींना सर्वात अधिक लाभ होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग खूपच चांगले बदल घेऊन येईल. मेष राशीसाठी त्रिग्रही योग बनणं शुभ ठरणार आहे. तसेच या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगतीचे योग देखील बनतील. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी एकापेक्षा जास्त बिझनेस तुम्ही या काळामध्ये सुरू करू शकता. या काळात मेष राशीवाल्यांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तसेच या काळात तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. सोबतच लव्ह लाईफमध्ये आनंदच आनंद येऊ शकतो. मेष राशीवाल्यांना भाग्याची पूर्ण साथ या काळामध्ये मिळताना दिसेल. 12 फेब्रुवारीपासून तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे. तसेच सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. त्याचबरोबर या काळात तुम्हाला सफलता प्राप्तीची संभावना देखील अधिक आहे. मेष राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग बंपर लाभदायी ठरू शकतो. तसेच मेष राशीवाले या काळात माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. सूर्यदेवाची विशेष कृपा मेष राशीवाले तुमच्यावरती बनत आहे. हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत. त्यानंतर आता वळूयात वृषभ राशीकडे. वृषभ राशीसाठी त्रिग्रही योग खूप जास्त लाभकारी साबित होणार आहे. या राशीच्या लोकांना जीवनात चांगल्या बातम्या मिळू शकतात. त्रिग्रही योगाने या लोकांना अपार धनाची प्राप्ती होऊ शकते. तसेच या काळात या राशीच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. हा काळ माता लक्ष्मीच्या कृपेने खूपच जास्त बेहतरीन साबित होणार आहे. तुम्हाला फक्त मान सन्मानच मिळणार नाही तर समाजात तुमची प्रशंसा देखील होईल. या काळात तुम्हाला चांगल्या संधी देखील प्राप्त होतील, ज्यामुळे तुमच्या जीवनात चांगले बदल होतील. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बनत आहे, ज्यामुळे तुम्हाला या काळात धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तसेच व्यापार करणाऱ्यांना त्यांच्या व्यापारात वृद्धी होताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत पदोन्नतीसोबतच वेतनवृद्धीचे पूर्ण योग देखील बनत आहेत. माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीचे अनेक मार्ग उघडतील, ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतान प्राप्तीचे सुख देखील या काळामध्ये प्राप्त होईल. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीसाठी सुद्धा हा काळ अधिक उत्तम राहणार आहे.
त्रिग्रही योग बनणं या राशीसाठी सुद्धा खूपच लाभदायी ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार सफलता प्राप्त होऊ शकते. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. या राशीसाठी त्रिग्रही योग खुशिया घेऊन येणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते, कारण अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. या काळात सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतो. या काळात या राशीच्या लोकांचे भाग्य देखील चमकू शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी बेहतरीन ठरणार आहे. तसेच व्यापारात वृद्धी होईल. त्याचबरोबर एखाद्या जुन्या मित्रासोबत या काळात तुम्ही फिरायला देखील जाऊ शकता. त्यानंतर वळूयात वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग बनणं खूपच भाग्यशाली राहील. या काळात तुम्हाला भौतिक सुखसुविधांची प्राप्ती होऊ शकते. त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांचं या काळात अध्यात्माकडे अधिक कल राहील. त्यामुळे या काळात तुम्ही एखादी धार्मिक कार्यस्थळी यात्रा देखील करू शकता. वाहन सुख देखील प्राप्त होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत अपार सफलता मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लाभ देखील मिळू शकतो. सोबतच समाजात तुमचा मान सन्मान देखील वाढेल. माता लक्ष्मीच्या कृपेने या काळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या जीवनात येऊ शकतो आनंदच आनंद. त्यानंतर वळूया शेवटची रास, ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा त्रिग्रही योग खूपच शुभ राहणार आहे. ग्रहांची चाल या राशीसाठी अनुकूल राहील. या काळात तुमच्या जीवनात सुखद परिणाम येईल. त्रिग्रही योग तुमच्यासाठी सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येईल. तसेच नोकरी व्यापारात अपार सफलता देखील प्राप्त होऊ शकते. या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनात आनंदाचे भंडार येणार आहे. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते. त्यामुळे आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली राहू शकते. या काळामध्ये तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर खूप दिवसांपासून तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या या काळामध्ये पूर्ण होताना दिसेल. तसेच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ झालेली दिसून येईल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ या काळामध्ये घालवताना दिसाल. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 राशी ज्यांना 12 फेब्रुवारीला त्रिग्रही योग बनल्याने होणार आहे लाभच लाभ, मिळणार आहे आनंदच आनंद. तर मित्रांनो, या राशीमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.